तर 10,000 रुपयाची देणगी मिळाली त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय राजेंद्रजी यादव साहेबांच्या माध्यमातून सुद्धा देणगी मिळालेली त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राजूजी यादव यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहिलं दिनेशभाई म्हात्रे राजूभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर म्हात्रे क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी मिळाली त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आई कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय योगेशजी हडल असतील, लाख्या दादा गोवारे असतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स मिळाले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सन्माननीय दिनेशजी म्हात्रे आपण पाहिले तर माजी नगरसेवक कामण विभाग आणि नक्की त्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पॉन्सर्स मिळाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर सन्माननीय विनोददादा गवली, लक्ष्मणदादा गवली, ओमसाई एंटरप्राइजेस चे आपण पाहिलं तर नक्कीच ओनर आहे त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी मिळाली त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश शेठ यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी मिळाली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं जे मैदान नक्कीच आपल्याला स्पॉन्सर्स केलंय शेलार मामा आणि नक्कीच त्याप्रमाणे अमित दादा यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या मॅचकडे लगेच आपण फोकस करतोय. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वही आपण क्वार्टर फायनलचा मुकाबला, कारण की सेमीफायनल मध्ये पोहोचायचं आहे. अंतिम 4 मध्ये येत आहेत अमित आपल्या जोडीने. धन्यवाद जयेश. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सरळ पायांवरती वेध घेतला होता चेंडूने. चेंडू जाईल निर्धाव. अतिशय चांगली सुरुवात किरण किणे याच्या माध्यमातून झालेली आहे. पहिले षटक तो हाताळतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी वर्सेस पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. सिद्धिविनायक बेलकडी संघाला पारितोषिक जाहीर झालेला आहे महेश मस्कर यांच्याकडून. लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. डेफिनेटली आपण पाहिलं तर आपल्या घरचा संघ आहे आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणात समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्या आवडत्या संघाला मात्र आपल्या आवडत्या खेळाडूंना एक प्रोत्साहन करण्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज 3 षटकारासाठी महेशजी मस्कर साहेबांच्या माध्यमातून. एवढेच पुढे चेंडू हलक्याशा हाताने चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हलकासा फ्लम्बिंग झाला त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाचं. फलंदाज निलेश एका धावाने स्वतःचा खाता उघडतोय. गोलंदाज किरण किणे 3 चेंडू टाकून झालेले. चौथा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. भगवा एंडने सुरुवात करेल. षटकातील चौथा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केला. जेंडर पुश. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 2 वर पोहोचली गेलेली आहे. सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास या ठिकाणी दाखवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हा जरूर, कारण की क्रिकेटचं बेसिक म्हणून ओळखलं जात आहे सिंगल आणि डबल. लाईफ लाईन म्हणून क्रिकेटमध्ये त्यांची गणती केली जाते आणि सध्या ती गरज आहे, कारण की कडी जोडण्याचा प्रयत्न आहे आणि इथे बेलगडी टीमला सुद्धा माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे. यावेळेस फटका खेचायचा होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू जाईल यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. 1 धाव कंप्लीट केली आहे महेशजी मस्कर यांच्या माध्यमातून. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सलग 3 षटकारासाठी. परंतु इथे 3 नाही तर मी तर म्हणेन 1 तर यायला हवा, कारण की जर पहिल्या ओव्हरपासून तुम्ही एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे तर मग इथून आगाज करायला हवं. परंतु किरण एक सटीक गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात ते खेळणं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळत आहे. यावेळेस हात खोले करावे लागतील फलंदाजांना, परंतु आपण जर पाहिलं तर डेफिनेटली तसं काही होताना दिसत नाहीयेत. लागोपाठ चेंडू बीट होताना दिसतोय. आपण बॅटर जर पाहिलं तर यावेळेस हा चेंडू बीट होताना दिसतोय. अक्षय कोल्हा आहे स्ट्राईक हँडला फलंदाज. धाव फलक फक्त आणि फक्त 3 धावा लागल्या गेलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की फक्त 3 धावा. किरणचं षटक इकॉनॉमिकल. विकेट मिळत नाही अमित, परंतु जे हवं आहे ना ते आपल्या टीमला म्हणजेच विरोधी टीमला अडचणीमध्ये कसं आणायचं ते कार्य नेहमीच करत आलं. नक्कीच एक
एक दर्जेदार गोलंदाज आहे किरण खेणे, एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि त्या एक्सपिरियन्स पाहिलं तर प्रदर्शन करतोय हा गोलंदाज. जरूर या खेळाडूला पण बघितलं मागील काल जर ठाणे विभागामध्ये विश्लेषण करायचं झालं तर मग रणजित स्पोर्ट्स असो की मग प्रिन्स 11 कासरवडवली टीम असो, अयुबजी शेख त्यांच्यासोबत खेळलेला अनुभव पणाला लावत असताना पाहायला मिळाले. रोशन षटकातील पहिला चेंडू, आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्क पाहायला मिळाला नाही या शॉटवरती. चेंडू जाईल निर्धाव, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. अतिशय चांगली गोलंदाजी रोशन उंबर साडे येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. कुठेतरी आपण पाहिलं ना तर आता मग एक रणनीती एक गेम प्लॅनिंग आखावी लागेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमला, कारण की मोठे फटके इझिली खेळता येत नाही. मग काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तेच म्हणताना अक्षयने काहीतरी सल्ला दिलाय. नक्कीच आता मात्र चांगले बॅटिंग करावे लागेल. आता मात्र फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण आणि पहिला विकेट डाऊन झालेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाचा. पहिला मोठा धक्का दिलाय, त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर चांगल्या होत्या. निलेश बाद होणारा खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळाला. मग ज्याप्रमाणे आता जर आपण जवळजवळ पाहिलं ना की मग पहिला विकेट गमावलाय आणि धावा कमी आहेत, म्हणजे थोडंसं पण बघितलं की डगआउट मायूस झालाय. परंतु त्या डगआउटमध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल तर येणारा खेळाडू असेल तो म्हणजे रोशनचा जर उल्लेख करायचा झाला तर एक लेफ्टी क्रिकेटपटू, आणि या मैदानाच्या आतमध्ये ना अमित आपण पाहिलं तर 3 दिवसाचं क्रिकेट आहे की लेफ्ट हँडेड फलंदाजाने अक्षरशः मग मन बनवलं ना तर मग षटकारांचा पाऊस पडलाय. परंतु ही संधी आहे, परंतु या संधीचं सोनं करावं लागेल. नुसतं सोनं करावं लागणार नाही, कारण की यावेळेला गरज आहे, कारण की टीम पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवण्यामध्ये कमी पडले आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा स्ट्रगल करते. आणि यावेळेला मी तर म्हणेन मग संकट मोचकाचा जो रोल असतो ना तो रोशनला इथून निभावं व गरजेचं झालंय. नक्कीच या ठिकाणी प्रेशरमध्ये आलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फारच कमी धावा या आल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा कमी धावा आलेल्या आहेत. पहिला विकेट नुकताच डाऊन झालेला आहे बेलकडी संघाचा. आता मात्र रोशन याला जबाबदारीने खेळ करावे लागेल. रोशन वर्सेस रोशन असा आपण कॉन्टेस्ट पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली रोशन अगेन्स्ट रोशन. पुढील चेंडू, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू बॅटची, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये पडेल आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडंसं कमी पडलेला आहे त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. डेफिनेटली प्रयत्न अतिशय चांगला होता, कारण की ते जवळजवळ कॅचसाठी गेले खेळाडू, परंतु इथे आपण बघितलं तर संदीप होते तिथे. आता इथून दर्शवावं लागेल सिद्धिविनायक टीमला, कारण की पलटवार हा मोठा वार करावा लागणार आहे. कारण की अभिनय तो कभी नाही, कारण की एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की तुम्ही क्वार्टर फायनलचा मॅच खेळता. जर तुम्ही या मॅचमध्ये निराशा जर तुमच्या हाती लागली तर मग इथून तुम्हाला जे पुढे आपण बघितलं जर पाहिलं तर या 4 ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी मिळू शकते, परंतु तो विचाराने त्या अनुषंगाने खेळावं लागेल. नक्कीच आता मात्र गिअर मात्र चेंज करावे लागले. आता यावेळेस स्लाइस केला चेंडूला, चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. आणखीन एक झेल उडाला होता, परंतु थोडंसं अपयशी राहिला ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक. या 2 धाव मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावाने धावफलक पुढे सरकलं जाईल. 7 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे धावसंख्या. ज्या वेळेला म्हटलं जात आहे ना की बुडत्याला काडीचा आधार आणि ते गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार, हे एक म्हण आहे. नक्कीच आपण पाहिला की तशा पद्धतीने जर विचार केला तर इथे थोडासा गोलंदाज नाराज होतोय, कारण की त्याला माहिती होते इथे कॅच मिळाली असती तर महत्त्वपूर्ण धावा वाचल्या असत्या. तसं झालं नाहीये. पाहू शकतो पण की पुन्हा एकदा तोच मग फलंदाज स्ट्राईक एंडवर मग धोकादायक ठरू शकतोय. रोशन तयार, आता मात्र सरळ बॅटने चेंडूला डाऊन द ग्राउंड, चेंडूला टोला होतोय, चेंडू जाईल वी शेप मध्ये. 4 धावांसाठी चौकार. आणि हे आहे चित्र पहा. आपण या आधीचा चेंडू जरा जवळजवळ बघितला ना की अमित कॅच सुटला आणि त्यानंतर मग त्या 2 धावा आणि मग आलेला चौकार. मग हे असतं जखमेवर मीठ चोळण्याचं कार्य ते फलंदाजाने केलंय. अगदी बरोबर. जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलावा त्या रोशनकडून शिकावा. आता मात्र रोशन यावेळेस चांगला फटका, चेंडूला टोला होता, चेंडू जाईल काउंटर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय रोशनच्या बॅट मधून. अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहतोय रोशन उंबरसाडा याच्या बॅट मधून होताना दिसते. जीवनदानाचा फायदा उचलताना आपण पाहतोय रोशन याने केलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्येचा आलेख उंचावतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 15 धावा झालेल्या आहेत.
षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विजयी संघाचे जे कर्णधार आहेत त्यांनी यायचं आहे. सुपर 4 मध्ये आलेले जे विजयी संघाचे जे कर्णधार आहेत त्यांना पाठवून द्यायचं आहे प्लीज, विनंती असेल. आता आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. कालच्या 3 दिवसामधले आपण जर पाहिलं तर विजेते संघ आहेत. आपलं कर्णधार प्लीज पाठवून द्यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. आता आपण लगेचच चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. धावसंख्या 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाची. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर किंवा 15 ते 20 धावा या बनवाव्या लागतील, कारण समोरचा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याच मानाने चांगला खेळ करावा लागेल या 6 चेंडूमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय कोणता नवीन गोलंदाज आलेला आहे. करण सरावणे येतोय. पहिला चेंडू. आता मात्र चेंडूला या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. 1 बाउंड चेंडू कलेक्ट होईल. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फेकी थोडीशी लेट, बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे ही धावसंख्या. धावसंख्या 17. आता पाहायचंय खतरा कोणाच्या संघाच्या बाजूने येईल. खतरा आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या 17. गोलंदाज करण सरावणे षटकातील पुढील चेंडू टाकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. भगवा एंड कडून सुरुवात या चेंडूची करेल हा गोलंदाज. आता मात्र बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव कट करण्याचा प्रयत्न होता. इशिका 11 तरखड टीमचा कर्णधार, त्यानंतर आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघाचा कर्णधार, त्यानंतर चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी पाठवू द्यायचा आहे. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी संघाचा कर्णधार आलेला आहे. एकंदरीत 4 संघ या स्पर्धेला प्राप्त झालेले आहेत टॉप 4 मध्ये. तर यावेळेस न्यू बॅटर रोशन कांबडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. नुकताच बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय अक्षय. अक्षय हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. त्याचा जर विचार केला तर 3 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र त्याच्या जागेवरती रोशन कांबडी हा फलंदाज 9 सेकंडला असेल. रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पंच पण इशिका स्पोर्ट तरखड संघाचा कर्णधार यायचं आहे. आता मात्र चांगला फटका आणि सुरेख झेल मैदानाच्या बाहेर या ठिकाणी कंप्लीट केलाय. आयोजकच आहे. आयोजकांनी टिपलेला आहे झेल मैदानाच्या बाहेर. आणि या षटकाराने धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. करणवरती हा चढवलेला हल्ला आपण पाहतोय रोशन याच्या बॅट मधून येताना दिसतोय. रोशन उंबरसाडा अतिशय चांगला फॉर्म मध्ये आहे. सकाळच्या 17 पासून जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला. आता मात्र हेलिकॉप्टर उडवला आहे परंतु लँड झालेला आहे सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रोशन उंबरसाडा. बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या 23 असताना आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. रोशन याच्यावरती जबाबदारी होती परंतु आता मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न म्हणजे तो बाद होऊन तंबूत परततोय. चांगली बॅटिंग केली त्याने.
एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 2 वेळा डबल्स धावा करून तो तंबूत परतला गेला. आता मात्र सचिन कांबळी हा बॅटर नव्यानेच आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. आता मात्र यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करते. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. ऑफसाईडच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलेला आहे. फलंदाज बाद. एकच रन प्राप्त होईल. एका धावाने धावफलक आपण पाहतोय झालेल्या 24 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झाली 24. 25 धावांचं आव्हान लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे 3 षटकांमध्ये. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाने त्या धावांचा पाठलाग पाहायचा कशा प्रकारे केला जाईल. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाच्या माध्यमातून येणाऱ्या आपण या उर्वरित 3 षटकांमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण लगेचच चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. तर आता आपण पोहोचलोय सेमीफायनलच्या मॅचसाठी आणि सेमीफायनलच्या मॅचसाठी ड्रॉ आहेत ते महत्त्वपूर्ण करणार आहोत. चला 2 कर्णधार इथे दाखल झाले आहेत. इशिका स्पोर्ट्सचा तडखड, आई जीवदानी वाली आणि गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी मंगेश या चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी दोन्ही. आपण लक्ष असू द्या. जर ड्रॉमध्ये आपण पाहिलं की विजेता टीमचं जर पहिल्या ड्रॉमध्ये जर विजेता टीमचं जर नाव आलं तर ती मॅच आपण नंतर खेळवणार आहोत. लक्ष असू द्या. तरी आहे ड्रॉ. तर जवळ पहिल्या 2 ड्रॉ काढा आपण. मंगेश एक उचला. ही पहिली मॅच असेल सेमीफायनलची. कोणाची असेल पाहूया. विजयी संघ म्हणजे हा मॅच नंतर होईल. अगेन्स्ट आपण बघितला आई जीवदानी वालीवच्या सोबत आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा विरुद्ध आपण पाहणार आहोत. इशिका 11 तडखड जी मात्र आपण पहिली मॅच खेळवणार आहोत. टॉस सुद्धा आपण लगेचच करून घेऊया. चला असं पाहुण्यांचं सुद्धा इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. टॉस सुद्धा आपण करूया. टॉस प्रमोद दादा या. अपील केली जाते यावेळेस परंतु चेंडू जाईल निर्धाव. पंच काही सहमत होताना दिसत नाहीयेत. चेंडू जाईल निर्धाव. प्रमोद जाधव आले तर आणि नक्कीच त्यांच्या शुभहस्ते आपण आता यावर आपल्या शुभहस्ते टॉस करूया. टॉस नक्कीच आपण आमचे ऑफिशियल आपण टॉस करून घेऊया. नंतर मग ओरचं काय डिसाईड करूया. गावठी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा छापा असा कॉल इथे काटा. इशिका 11 टीम दादा विनंती करून आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना. ही सेमीफायनलची मॅच असेल. इशिका 11 टीम टॉस जिंकलाय काय डिसाईड करणार. आता तर पूर्ण प्लेयर आमचे नाही आहेत. दुसरीकडे पण मॅच आहे तरी सुद्धा आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ.
नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. कल्पेश तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. वही मॅचच्या दिशेने जिथे सज्ज आहेत धावतं विवरण घेऊन अमितजी शर्मा. यावेळेस चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 2 शतकच्या काढण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलेला आहे. यावेळेस चेंडू फेल्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या 2 धावाने धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निलेश याला आपण पाहतोय. रोशन असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज किरण केणे याला आपण पाहतोय. रोशन उंबर साडे हा बॅटर आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. सकाळच्या सत्रात पण चांगली कामगिरी करतोय. आता मात्र इथे पाहिलं आपण तर चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. अंतिमच्या टप्प्यामध्ये मिळतील धावा 4 आणि या 4 धावेनं टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना धावफलक 10च्या घरामध्ये पोहोचत असताना पाहायला मिळतोय. 10 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. ज्याप्रमाणे लक्ष आपण पाहिलं ना तर आहे 25 धावांचं आणि हे 25 धावांचं टोटल पाठलाग करत असताना 10 धाव्यांची ही सुखद वाट मात्र प्राप्त केली आहे. सुरुवात तितकी चांगली झाली आहे. मंचावर आपण पाहिलं अनेक मान्यवर इथे दाखल झाले. तर आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सभी मेहमानों का दिल के गहराई से स्वागत करता हूँ और बेहतरीन ये मुकाबला है क्वार्टर फाइनल का, क्योंकि उनको भी इस मैच की जानकारी देना हमें भी बहुत अहम है, ज़रूरी है, क्योंकि हम ज़रूर कहेंगे 25 रनों का टारगेट है. एक जो बल्लेबाजी करने वाली टीम जो इस टारगेट को चेस कर रही है ठाणे से बिलोंग करने वाली ओवला पानखंडा की टीम है, और दूसरी तरफ अगर देखेंगे फील्डिंग करने वाली टीम जो सिद्धिविनायक बेलगड़ी टीम, यानी कि एक कामन और एक दूसरी तरफ है ठाणा. इस बार हल्के हाथों से खेला है, गैप में खेला है, लेकिन वहां पे ये खतरा मंडराता हुआ, और जी हाँ खतरा आ गया है क्योंकि जरूरत नहीं थी इस शॉट की. जो शॉट खेला चिप करना चाहते थे पूरी तरह से, लेकिन बहुत टाइम हवा में खेला था ये शॉट, और वहाँ पे एक अच्छा आउटफील्ड के खिलाड़ी थे अक्षय, उन्होंने कोई गलती नहीं की, और इस कैच को लपकने के साथ अब ऐसा लग रहा है कि एक विकेट प्राप्त किया है. जब जब आपने विकेट हासिल किया है तब तक आपको एक मौका जरूर मिलता है. अब इस विकेट के साथ क्या आप मौका ढूंढ रहे हैं? ढूंढा तो है, अब बनाना पड़ेगा, क्योंकि मैच जीतना बहुत इंपॉर्टेंट है. क्योंकि अगर यहाँ से जो जीतने वाली टीम है उस टीम को एक जरूर ट्रॉफी मिलने वाली है, लेकिन कौन सी टीम होगी ये अभी साफ नहीं हुआ है, क्योंकि यहाँ से अभी भी खेल खत्म नहीं हुआ है, क्योंकि 11 रन बन चुके हैं. अभी भी जीतने के लिए अगर देखेंगे ना यहाँ से तो 14 रनों की जरूरत है. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावसंख्या 11 आपण पाहतोय. धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल याची माहिती आमचे स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवतील. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र प्रत्येक षटकामागे 7 धावांची सरासरी राखावी लागेल. जरा सामना जिंकायचं असेल तर पानकांडा स्पोर्ट पानकांडा ए या संघाला 12 चेंडू 14 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 7 धावांची सरासरी यावेळेस कायम राखावी लागणार आहे. आता आपण लगेच यावेळेस जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात. रोशन उंबरसाडा हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. उजव्या हाताने गोलंदाजी करेल, परंतु बॅटिंग मात्र लेफ्टी हाताने करतोय हा गोलंदाज. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय या षटकाची. रोशन दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज किरण केने याला आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू. आता मात्र अपील केलेले आहे, परंतु चेंडू जमिनीला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. निर्धाव चेंडू ची नोंद झालेली आहे. अतिशय चांगली सुरुवात. परफेक्ट यॉर्कर यावेळेस साध्य करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशन याला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. काहीच समजत नाहीये बॅटर किरण याला. चेंडू जाईल निर्धाव.
षटकातील पुढील चेंडू आता मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होतोय किरण याचा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केली होती रोशन याने, ते पाहिलेलं आहे यावेळेस पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. रोशन तयार यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो रोशन उंबरसाळ्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, एक दर्जेदार खेळाडू आहे रोशन. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस सरळ बॅटने चेंडू जाईल व्ही शेप मध्ये. 6 धावांसाठी षटकार, अतिशय सुंदर फटका, सुंदर टायमिंग, प्रॉपर बॅट मध्ये घेऊन चेंडूला यावेळेस ड्राईव्ह करतो. लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल मात्र व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या फलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 18 धावा झालेल्या आहेत. आता मात्र अतिशय सुंदर फटका किरणाच्या बॅट मधून षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. रोशन तयार, षटकातील चौथा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात. यावेळेस चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जाईल मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट होता. धावेचा प्रयत्न, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 बॅटरच्या माध्यमातून चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, यस नो अँड वेटचा चांगल्या प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेले आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावाने धावफलक 20च्या घरामध्ये पोहोचले गेलेली आहे. चेंडू टाकून झालेला 4, षटकातील 5वा चेंडू असेल. गोलंदाज रोशन याचा. रोशन तयार. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला ड्राईव्ह करतोय कॉपी बुक स्टाईल मध्ये. यावेळेस 1 धाव मात्र कंप्लीट होता. धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही बॅटर्सने आणि या 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या 22 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 3 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अपील, फलंदाज बाद. किरण केणे बॅक टू द पवेलियन. कट करण्याचा प्रयत्न होता किरण याचा, परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. एक कमबॅक करण्याचा प्रयत्न रोशन मार्फत झालेला आहे. महत्वाचा गडी बाद झालेला आहे. किरण हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय, तर त्याच्या जागेवर न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. करण सरावणे हा फलंदाज करण आणि त्याच्या जोडीला आपण बॅटर आपण पाहतोय योगेश. या 2 बॅटर आपण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज असेल. पाहिजे आहे कशा प्रकारे हे मॅच कोणत्या दिशेने वळतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये गोलंदाज रोशन याने. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा विकेट याने प्राप्त केलेला आहे. आता मात्र पाहिजे कोणता नवीन गोलंदाज, काय प्लॅनिंग असेल यावेळेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या संघाची. 3 धावा डिफेंड करायच्या असतील तर डेफिनेटली एक चांगला गोलंदाज निवडावा लागेल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. तर महेंद्र कोल्हा येतोय, नवीन गोलंदाज समोरच्या एंड कडून सुरुवात करेल. आता मात्र जर पाहिलं तर महेंद्र याला डेफिनेटली 3 धावा या डिफेंड कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या संघाला अतिशय सुंदर गोलंदाजी करावी लागेल यावेळेस महेंद्र याला. आता मात्र आपण जर पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण यावेळेस सजवलेलं आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात केलेलं आहे महेंद्रच्या माध्यमातून. महेंद्र तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात. षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने परंतु चेंडू पडला तर थोडंसं बाहेर वळतोय. ऑफ कटर चेंडू टाकला होता गोलंदाज महेंद्र याने. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगली रणनीती आपण पाहतोय महेंद्र मार्फत साध्य होताना दिसते या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय महेंद्र कोल्हा हा एक गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल. पुढील चेंडू आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवलेला आहे. चेंडू जाईल दीपेक्षा कवरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु 2 धावा
घेण्यापासून रोखू शकत नाही. दोन्ही फलंदाजांना अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून सजवला होता, इनसाइड आउट करून फटका खेळला होता. योगेश याने अतिशय चांगला फटका, 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 24 धावा. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 1 धावांची गरज असेल. सेली मिड ऑफ लावलेला आहे. त्यानंतर कव्हर पॉइंट शॉट, फाईन लेग शॉट थर्डमॅन, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. महेंद्र कोल्हा तयार. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 1 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहायचं काय घडते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र यावेळेस वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा सामना जिंकतोय तो म्हणजे पानकंडा स्पोर्ट्स पानकंडा ए आणि टॉप 4 मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन पानकंडा स्पोर्ट्स पानकंडा ए आणि हार्ड लक टफ लक सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ. अखेरच्या सामन्यापर्यंत चांगली कामगिरी केली. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने चांगला परफॉर्मन्स राहिला त्यांचा, परंतु आज थोडेसे कम नशिबी राहिले सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी हाचा संघ. आणि आता मात्र अंतिमच्या क्षणी पराभूत होतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. तर हार्ड लक टफ लक सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी आणि कॉंग्रॅच्युलेशन पानकंडा स्पोर्ट्स पानकंडा ए टॉप 4 मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आता मात्र आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक देऊया.